ज्ञानदीप लावू जगी। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे पंचकृपा दाने कथेचा विस्तार, पंचकृपा दाने कथेचा विस्तार, पंचकृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार। माझे सद्गुरु दास तुका, माझे सद्गुरु दास तुका, माझे सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अवेरू, यावरी न करावा अवेरू, यावरी न करावा अवेरू, यावरी न करावा अवेरू। पप्पाचा आवाज वाढवा थोडासा। संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, जवळजवळ सर्वांच्या पाठातला गोड आणि सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर एका पवित्र नात्याचं स्मरण करून देत आहेत। विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी तथा चावरे परिवाराचे सप्त सर्व आप्त इष्ट सगळे सोयरे, या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत, कीर्तन सेवा करतो आहोत, त्या कीर्तन सेवेचे निमित्त आपल्या या रायगावन गावातील अत्यंत सन्माननीय हा चावरे परिवार, या परिवारातील नंदकुमारजी रामभाऊ चावरे, बाळू रामभाऊजी चावरे, देवीदासरावजी चावरे तथा रामभाऊ बापू चावरे, या तीन मुलांची आई तथा रामभाऊजी चावरे यांच्या पत्नी, ज्यांना गेल्या वर्षी देहावसान त्यांचं झालं,
वैकुंठवासी हरिभक्ती परायणा गंगूबाई रामभाऊ चावरे त्यांना गेल्या वर्षी देहावसान झालं आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कीर्तनाचं आयोजन हे वर्ष श्राद्धाचं आयोजन आहे आणि या कार्यक्रमातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व चावरे परिवार यांच्या माध्यमातून तथा आदरणीय आजीचे नातू आमचे अविनाश भाऊ थोर उद्योजक यांच्या माध्यमातून आणि विशेष आग्रह म्हणजे आमचे वारकरी नामदेव कातोरे यांचा अति आग्रह आणि नारायण महाराज कातोरे बरोबर तेच म्हणलो ना, नारायण भाऊ कातोरे आमचे निष्ठावान वारकरी आहेत. आमच्या पारायणाला बऱ्याच ठिकाणी असतात आणि गात्याचे मोठे प्रेमी आहेत आणि आम्ही गात्याची प्रेमी तो आमची जाती एक आहे. माळी माळी साडी साडी कुळी कुळी ह्या जाती नाहीत बरं वारकरी संप्रदाय. आमची जात कोणती? ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविते विठोबाचे. ते वारकरी आम्ही वारकरी, ते गात्याचे प्रेमी आम्ही गात्याचे प्रेमी, आमची भावकी एक. असे आमचे नारायणभाऊ वारकरी यांच्या विशेष आग्रहातून या सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. तरी ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. सर्व श्रोते मंडळी, वारकरी मंडळी, आप्त इष्ट सगळे सोयरे, सकळा चरणी जीवा माझा अशी भावना व्यक्त करून अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकात सगळंच मनासारखं होत नाही. इथं जर सगळंच मनासारखं झालं असतं ना, याला मृत्यू लोक कोणी म्हटलं नसतं. बघा, या जगात सगळंच मनासारखं होत नाही. जरी माणूस पैशावाला असला, जरी माणूस सत्ताधीश असला, जरी माणूस घरचा करता असला, तर रोज मनासारखं जेवण भेटतं का? पाहिजे ते भेटतं का? पाहिजे त्या वेळेला भेटतं का? नाही भेटत. इथं सर्व हातात असून मनासारखं रोज मिळत नाही. असा हा काय आहे? मृत्यू लोक आहे. कोणाला मनासारखा पती नाही तर कोणाला मनासारखी बायको नाही. कोणाला मनासारखी बायको आहे पण मनासारखा पोरगा नाही. पोरगा जर कोणाला मनासारखा नसला तर सुना बऱ्याच जणाला मनासारख्या नाहीत. ज्या ज्या बाईला मनासारखी सुने तिने हात वर करा बरं. फक्त सुनाच्या धाकानं करू नका. एकीला नाही मनासारखी सून. त्या कोपऱ्यात एक बाई हात वर करू लागली पण शेजारने हात खाली घ्यायला लावला. तुझ्या घरच्या चट माहिती मला, कर हात खाली. जाऊ दे, हा मृत्यू लोक आहे. इथं सगळंच मनासारखं भेटत नाही. आणि या मृत्यू लोकात सगळ्यात मोठं एक दुःख आहे आणि ते दुःख म्हणजे प्रिय माणसाचा वियोग आणि दुर्जनाचा संयोग. जी भेटून येते भेटल्याशिवाय राहत नाही आणि जी राहावी वाटतात ती कायम टिकत नाही. हा मृत्यू लोक आहे. तुकोबाराच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुकोबारा म्हणतात संसारात आपल्या भेटीगाठी कशा आहेत? तुकोबारा म्हणतात मिळती काष्टे लोटता पूर आणि आदरे दूर होती खल्लाडी. एखाद्या नदीला मोठा पूर येतो आणि पूर आल्यानंतर नदीच्या काठावरची झाडं असतील किंवा कोणी काही लाकडं तोडून ठेवलेली असतील ते ओंडके त्या नदीमध्ये काय होतात? येतात. मोठी उसाळी येते. एक ओंडका असतो पिंपरीचा, पिंपरी गावचा एक ओंडका असतो. एक ओंडका असतो रायगावांचा आणि एखाद्या वळशामध्ये दोघांची गाठ पडते. दोघांची गाठ पडत पडत पुढे निघून जातो तो ओंडका आणि पुढे एखादा झटका लागतो. हा ओंडका इकडे जातो, हा ओंडका इकडे जातो. मिळते काष्टे लोटता पूर आदरे जोड होते खल्लाडी. भेटीचं प्रारब्ध सन्मुख झालं तर रायगावांचा पोरगा पिंपरीची पोरगी लग्नाच्या निमित्ताने एका जागी येतात आणि मृत्यू नावाच्या झटक्यात हे वेगळे होतात ते वेगळे होतात. हा मृत्यू लोक आहे. इथं संयोग आणि वियोग हे माणसाला क्रम प्राप्त आहे. कधी प्रियाचा संयोग तर कधी प्रियाचा वियोग, कधी अप्रियाचा संयोग तर अप्रियाचा वियोग. तसाच आदरणीय हरिभक्ती परायण आमचे रामभाऊजी चावरे यांना पत्नीचा वियोग गेल्या वर्षी झाला. तर 3 मुलं 2 मुली यांना आपल्या आईचा वियोग झाला. आईचा वियोग झाला. त्या संबंधाने मी बोलणारच आहे समारोपामध्ये. आणि मग त्यांच्या पश्चात ही मुलं आपल्या कर्तव्याला जागी राहिली. आहे तोपर्यंतही जागी राहिली, नंतरही जागी राहिली. मुलाचं काय कर्तव्य असतं ऐका साधू संतांच्या भाषेत.
मुलाचं दोन प्रकारचं कर्तव्य आहे मायबापाच्या विषयी. बरं आता पहा, मायबापाविषयी त्याचं काय कर्तव्य? त्यानं मायबापाची सेवा केली पाहिजे जिवंत आहे तोपर्यंत, आणि नंतर स्मरण ठेवलं पाहिजे मेल्यानंतर. जोपर्यंत माय जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत काय करा? सेवा करा. याला इको असलं तर बंद करा बरं. याचा इको नाही ना, बंद करून टाका इको. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत काय करा? सेवा करा. सेवा, ती सेवा किती करा? ज्ञानोबाराची अर्धी ओवी आहे, एवढी गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ते सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय बापानं आपल्याला लहानाचं मोठं करताना जीवाचा विचार केला नाही, पण त्यांची सेवा करताना शरीराचा विचार करू नका. माय बापाने विचार केला आपल्या जीवाचा. तुकोबरायचं प्रमाण मायविषयी सांगतो आणि बापाविषयी सांगतो. आधी बापाविषयी सांगतो. तुकोबराय म्हणतात, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाळवणी. करवंडी शब्दाचा अर्थ आपलं शरीर. बाप करी जोडी, बाप आयुष्यभर कमवतो, गोळा करतो, गोळा करतो, कष्ट करतो, गोळा करतो. चला, कोणाचा बाप कसा, कोणाचा बाप कसा, पण कष्टानं बाप काय करतो? गोळा करतो. त्याला छोटस उदाहरण देतो. छोटस उदाहरण असं, सगळं गोळा कोणा करता करतो? लेकराची ओढी. तो कोबरा म्हणतात, बाप करी जोडी, बाप कमवतो, गोळा करतो, पण कोणा करता? लेकराची ओढी. पण आपल्याकडे शरीराकडे न पाहता आपली करवंडी वाळवणी. आणि एकाएकी केला मिराशीचा धनी. माझ्या बापानं 5 एकर घेण्याकरता रक्ताचं पाणी केलं, पण बापाच्या आशीर्वादानं मला काही न करता 5 एकर मिळालं. आहे की नाही उदाहरण? त्याला छोटं उदाहरण सांगतो. भाऊ, तुमचं नाव काय? तुकाराम भाऊ. तुमच्या नावावर जमीन आहे? जमीन असेल तुमच्या नावावर आहे. तुमच्या नंतर त्याच्यावर कोणाचं नाव लागणार? एखाद्या करायला लावता का? माझं लावू नका, फक्त हो म्हणा, मला बरं वाटत. हे लावू म्हणले लक्षात राहतो. तुकाराम भाऊ, काय आवश्यकता नाही, वादच नाही. तो पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचित. चला, तुमच्या घराची मला जास्त माहिती नाही. वडलोपार्जित आलेली जमीन असेल किंवा भाऊ तुम्ही घेतली असेल, पण वडिलाची सांभाळली लेकरांकरता आणि घेतली लेकरांकरताच. शरीराकडे विचार न करता बाप जर एवढा आमच्या करता करत असेल, तर आम्ही त्याची सेवा करताना का बरं शरीर राखून सेवा करावी? बापाच्या बाबतीत, आईच्या बाबतीत असंच आहे. पहा, आईच्या बाबतीत काय? थोडी शांतता पाळा. आईच्या बाबतीत कसं आहे? बाळांपण हे अपभ्रष्ट रूप आहे. पण बाळांपण शब्दात मूळ शब्द काय? बाळ अंत. बाळ अंत. जेव्हा बाईला दिवस जातात तेव्हा बाई म्हणतात, बाई 9 महिने 9 दिवस. 4था महिना लागला बाई, 5 महिने 9 दिवस. 7वा महिना लागला बाई, 2 महिने 9 दिवस. 8वा लागला 1 महिना 9 दिवस. 9वा लागला, आता आलं जवळ. आणि तुझं बाळांत जवळ आलं. बाळांत जवळ आलं. त्या शब्दात 2 शब्द आहेत, बाळ आणि अंत. एक तर तुला बाळ मिळेल, नाहीतर तुझा अंत होईल. एक तर तुझं काय होईल? बाळ मिळेल, नाहीतर तुझा काय होईल? अंत होईल. पण ती आव्हान स्वीकारते. बाळ तर बाळ आणि अंत तर अंत. चला, ज्ञानोबाराची पुढे ओवी लय गोड आहे. अंगा मनाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी उबगणे हे स्थिती न पाहे माय. ज्ञानोबाराय म्हणतात, आपली शरीराची संपत्ती पहा, सुंदर असते बाई. बाळणपणामध्ये लेकराला अंगावर पाचते, सौंदर्य पानाला लावते. बाई जेव्हा बाळंतन होते तेव्हा तिच्या शरीरातलं कॅल्शियमचा व्यय होतो, शरीरातलं रक्त जातं. हे सगळं कोणा करता ती वेचते? तर आपल्या लेकरा करता. मग माय बापाने आम्हाला लहानाचं मोठं करण्याकरता, आईनं आम्हाला जन्म देण्याकरता शरीराचा विचार केला नाही, तर आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? शरीराचा विचार न करता सेवा केली पाहिजे. ज्ञानोबाराची भाषा आहे ती सेवेसी कीर शरीरे दोन कीजे. खरं तर मंडळी, मला पुराणातल्या कथा सांगता येतील, पण मी सांगणार नाही. माय बापाच्या सेवेमध्ये कोणी शरीर ओवाळून टाकलं याच्या मला पुराणातल्या कथा सांगता येतील, सांगणार नाही. इतिहासातल्या सांगता येतील, पण नाही सांगणार.
वर्तमानातल्या सांगता येतील आणि सांगणारही. आजही अशी मुलं आहेत की माय बापाच्या सेवेत शरीर वाळवून टाकायचं असतं. म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं काय, याला उदाहरण आज या क्षणाला आहेत. एक सांगतो भाऊ तुम्हाला, जगात सज्जन माणसं संपली नाही, तो कमी झाली. आज श्रावण बाळ आम्ही पुराणात वाचला, जिजाऊची सेवा करणारा छत्रपती महाराज आम्ही इतिहासात वाचला. पण आजही वर्तमानात अशी पोरं आहेत ज्यांचा, एक सांगू का, त्यांच्या गळ्यात माळा नाहीत पण त्यांचे रोज पूजेला फोटो ठेवले पाहिजे, असे पोरं आज पण आहे. तुम्हाला काही पोरं सांगतो, आज सांगतो, सांगणारच आहे. बीड जिल्ह्यात, जिल्हा बीड, तालुका माजलगाव, माजलगाव तालुक्याचे माजी आमदार आर.टी. देशमुख, माजी आमदार, आता प्रकाशराव सोळंके, याच्या आधीच्या टर्मला होते आर.टी. देशमुख. आम्ही सगळे त्यांना जिजा म्हणतात त्या भागामध्ये. तो पण नाव, त्यांना कावीळ झाला आणि कावीळाकडे दुर्लक्ष झालं, कावीळ लिव्हर मध्ये उतरला आणि लिव्हर डॅमेज झालं, लिव्हर संपलं. पुण्याला सह्याद्रीला ऍडमिट केलं. डॉक्टरांना सांगितलं लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल. आपल्याकडे काही अवयव ट्रान्सफर केले जातात, पण जुन्या काळात असं होतं, मेलेल्या व्यक्तीच लिव्हर घेऊन जिवंत माणसाला बसवलं जात होतं. किडनीचं तसं नाही, जिवंत असताना सुद्धा किडनी डोनेट करता येते. आपण एक किडनी दुसऱ्याला देऊ शकतो, एक किडनीवर आपण आणि एक किडनीवर तो जगू शकतो. लिव्हरच्या बाबतीत तसं नव्हतं, पण आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं, आता जिवंत असताना सुद्धा लिव्हर डोनेट करता येतं. आपलं 60% लिव्हर दुसऱ्याला देता येतं आणि दोघांवर उपचार करून ते लिव्हर पुन्हा पूर्ण करता येतं. बापाचं लिव्हर डॅमेज झालं, डॉक्टरने लिव्हर बदलायला सांगितलं. महाराज त्या आमदाराचा पोरगा म्हणला, मी माझ्या पप्पाला लिव्हर देणार, आणि पोरानं बापाला लिव्हर दिलं. पण ते काय असतं, आपल्या शरीरामध्ये अशा काही पेशी असतात की ते दुसरं कशाला स्वीकारायला तयार नसतात. जे शरीराला आले ठीक आहे, हे गुडघे ट्रान्सफर करताना, किडन्या बदलताना, लिव्हर बदलताना काय करावं लागतं, आपल्या शरीरातल्या ज्या सकारात्मक पेशी आहेत त्या सगळ्या लॉस कराव्या लागतात. कारण का, त्या पेशी नवीन वस्तूला ऍक्सेप्ट करत नाही. त्याला उदाहरण मला त्या डॉक्टरांनी लय भारी दिलं. जेवता जेवता दातामध्ये जर मेथीची भाजीची काडी अडकली, दातामध्ये मेथीच्या भाजीची काडी अडकली, तर काडी निघेपर्यंत माणसाला काय होतं, बेचैन होतं जीव. काडी दातात अडकलेली, मग एवढी काडी जर आपलं शरीर ऍक्सेप्ट करत नाही तर आखडीवर कसं करेल, आखे गुडघे कसं करेल. म्हणून काय करावं लागतं, त्याच्यासाठी शरीरातल्या सगळ्या सकारात्मक पेशी संपवाव्या लागतात. लिव्हर ट्रान्सफर केलं, त्या माणसाची 5-6 महिने खूप काळजी घ्यावी लागते. पुढे आयुष्यभरच म्हणा, पण त्यातले त्यात पुढे ऐकण्यासारखे. बरं, बापाला पोराने लिव्हर दिलं, अर्ध लिव्हर दिलं, दोघं सुस्थितीमध्ये आले आणि बापानं सांगितलं, माझ्या भावड्याला माझ्या जवळ बोलवा. पोराला जवळ बोलवलं आणि बापानं पोराच्या तोंडावर हात फिरवला. भावड्या, उसनं फेडलंच बाळा म्हणले, एकदा मी तुला जन्म दिला आणि तू मला एकदा जन्म दिला, उसनं फिटलं. पण ऐका बरं पोरगं काय म्हणलं, नाही बाबा उसनं नाही पिटलं, जिजा असं बोलू नका तुम्ही. जिजा, मी तुम्हाला शरीराचा एक तुकडा दिला हो, तुम्ही मला अख्खं शरीर दिलं. याला म्हणतात ते सेवेसी कीर शरीर आहे. दुसरी घटना पुणे जिल्ह्यातली मंडळी, तुम्हाला नगर जिल्हा असेल ना, तुम्हाला नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यात जोड हिंजवडी, पुण्यातली हिंजवडी, तिथे एक आमचे वारकरी घर आहे, आपलं कुरळे साहेब आहे, ते विस्तार अधिकारी होते, रिटायर झाले. त्यांचं लिव्हर खराब झालं, तर त्यांना आपल्या पोरीने लिव्हर दिलं. त्यांची घटना तर अशी आहे, त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी, तिघांना लिव्हर देऊ केलं. 2 पोरांची लग्न झालेली, पोरगी लहान होती, तिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. पोरगी बापाजवळ गेली आणि बापाला म्हणजे, पप्पा माझं लिव्हर घ्या ना तुम्ही.
सगळे द्यायला तयार आहेत, पण माझं लिव्हर घ्या म्हणली पोरगी. बाप म्हणला का ग तायडे तसं काय? म्हणजे बाबा त्या दोघांचं लग्न झालंय हो, माझं अजून लग्न नाही. लग्नाचा त्याचा काय संबंध आहे बाबा? किती केलं तर ती टेक्नॉलॉजी आहे. जर ऑपरेशन करता करता काही कमी जास्त झालं तर माझा भावाचा संसार उघड्यावर येईल म्हणजे, आणि मी जर मेले तर एकटीच मरल म्हणे, पण त्याचा संसार उघड्यावर येईल. किती गोड माणसं तो आज बी याच्याकडे. आम्हाला पेपरला टीव्हीला हेच दिसतात, वाटण्याकरता भाऊ वाटा मागणाऱ्या बहिणी. पण चला मी मगाशीच बोललो कमी झाले पण संपलेले नाहीत. आज महाराज एवढे उष्णता आहे. मगाशी आपली चर्चा झाली वाघा बॉर्डरवर किती सांगितलं टेम्परेचर तुम्ही? 52 टेम्परेचर आहे म्हणे वाघा बॉर्डरवर आज. हा दिल्लीचं 50 आहे. आपण मला वाटतं 43-45 पर्यंत, हो 45 पर्यंत आम्ही जाऊन आलोय आणि परभणीकर जाऊन आलोय. पण अशा उष्णतेमध्ये पाण्याचे काही खरं नाही. आज रस्त्यावर किती माणसं मरतात, किती रोगराई येतात, पण एवढ्या सुद्धा आपण सध्या सुरक्षित आहोत. हे कोणाच्या पुण्याईवर? या सज्जन माणसाच्या पुण्याईवर. चला मला एवढं सांगायचंय, किती सेवा करा. आपलं शरीर सुद्धा वळून टाकायची वेळ आली ना, टाका. ही झाली सेवा. पण काय मगाशी बोललो की मृत्यू लोक आहे, कोणाचं आयुष्य कधी संपल कधी नाही सांगता येत नाही. मृत्यूच्या परिवरी गर्भोगिवशी ज्ञानोबा म्हणतात मृत्यू तुमचा शोध घेत लागले बसलेला. कसा शोध घेतोय म्हणे तुकोबाराय म्हणतात, हो लागला सरिसा पाठोवाटे, लागला सरिसा पाठोवाटे, लागला सरिसा पाठोवाटे. या काळाचा सोसावा ओळखा, लागला सरिसा पाठोवाटे, लागला सरिसा पाठोवाटे. घडी घडी काळ वाट याची पाहे आहे का नाही. अजून किती आहे अवकाश. आपल्या पाठीमाग काळ लागलेला आहे आणि त्या काळाचा शोध कसा असतो. माणूस एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला लागत असतो ना आधी, पण कोणाचा शोध कधी लागतो, कोणाचा शोध कधी लागतो. ज्ञानोबा म्हणतात काही काही लोकांचं आयुष्य एवढं थोकडे गर्भातच शोध लागतो त्या मूर्तीला आणि कुळ गर्भातच मरत. कायच्या जीवनामध्ये पोरग जन्माला येतं आणि मरत, कायच्या जीवनात असंही करतं पोरग जन्माला येतं माय बाप मरतात. काही याची शाश्वती नाही. घडलेली घटना आहे जालना जिल्ह्यामध्ये. पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला असणार एक पोरग, एक काय म्हणतात त्याला ते सीए करायला एक पोरग, आणि एक पोरग गावाकडे शेती करत होत. लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन मध्ये दोन्ही पोरं कुठे गेली, इंजिनियर आणि सीए कुठे गेला, गावाकडे गेला. आणि उसाला पाणी द्यायचं होतं. बापानं सांगितलं बाळ्या उसाला पाणी द्यायला जा. मोठा गेला पाणी द्यायला गेला आणि विहिरीत करंट उतरलं आणि ते चिटकून तिथं मिळाला. बापरांचं बाळ्या आज भावड्या कसा आला नाही बघ रे. दुसरा गेला भावाला धरायला गेला, तोही चिटकला आणि मिळाला. तिसरा गेला तोही मिळाला. त्या बाई समोर एकाच दिवशी तिच्या एक 25-26, एक 23-24 आणि एक 20-22 अशी 3 पोराच्या लाशी एकाच समोर बसलेल्या होत्या. सांगता येत नाही. महाराज आजची स्थिती अशी आहे, एवढं अस्थिर झालाय मृत्यू. बेलवंडीला गेलेला किंवा बेलवंडी फाट्याला गेलेला पोरगा बोलाय नका लावून मला. पोरानं गाडी काढली की खरं सांगा आई साहेब काय येतं मनामध्ये नको ते असो. चला वियोग घडत असतो. गेले मायबाप, आयुष्याला नाही पुरत मायबाप. भाग्यवान आहेत. तुमचा नंबर किती आहे भाऊ? 5वा. सगळ्यात लहान आहे तुम्ही. वय काय तुमचं? 48. आणि सगळ्यात मोठ्याचं वय किती? 50. म्हणजे त्या मानाने आईचा सहवास वयाच्या 60 पर्यंत मोठ्या भावाला आणि 50 पर्यंत बारक्या पोराला मिळाला. त्या मानाने आईचा सहवास
चांगला मिळाला. मी अजून भाग्यवान आहे. माझं वय आता 45 आहे. माझे मायबाप दोघेही माझ्या जवळ आहे. अजून आहे मला त्यांचा आधार. ऐका, माझ्या जवळ नाही चुकलं, मी त्यांच्या जवळ आहे. चुकलं आधीच वय, अजून मी मायबापाच्या जवळ आहे. घडतो घेऊ. आई गेली, पुन्हा त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. मग आपल्याकडे दशक्रिया केली जाते, नंतर 13वा केला जातो, नंतर मासिक केलं जातं, वर्ष श्राद्ध केलं जातं. वर्ष श्राद्ध झालं म्हणजे संपलं असं नाही. वर्षातून पुन्हा, शास्त्रात तर 84 श्राद्धाचं विधान आहे, पण तेवढं सगळं शक्य होणं करणं शक्य नाही. पण वर्षातून 3 तरी श्राद्ध आपल्याला जमतील असे पोरांनी केलेच पाहिजे. एक आहे अक्षय तृतीयेचं, एक आहे पितृपक्षातलं, आणि एक ज्या तिथीला गेले त्या तिथीला धरून. हो, श्राद्ध काय माणसाला जे शक्य आहे ते. रामप्रभू वनात गेले. रामप्रभू कुठे गेले? वनामध्ये गेले. आणि इकडे दशरथ राजे वारले. रामप्रभूला कळालं नाही. जेव्हा भरत भेटायला गेला रामाला, तेव्हा कळालं आपला बाप गेला. आपला बाप गेला. कधी कळालं रामाला? भरत गेल्यानंतर कळालं. आणि भरत तोपर्यंत दिवस 13वा सगळं करून मग गेले होते. मला तिथं गेल्यानंतर आता मोठा मुलगा कोण आहे? राम आहे. शास्त्र असे आपले पितर आहेत ना, जेव्हा पितर लोकातून येतात ज्या दिवशी भाग घ्यायला, ते सगळ्यात आधी मोठ्या पोराच्या दारात जातात. मोठ्यानं नाही जीव घातलं मग दुसऱ्याकडे जातात. दुसऱ्याने नाही घातलं तर मग तिसऱ्याकडे जातात. आणि तिघानं नाही जीव घातलं तर त्यांना यमाचा आपलं पितर दूत फटके मारत परत मिळतो. आणि काय म्हणतो त्याला उदाहरण लय गोड दिलं शास्त्रकारांनी. उदाहरण काय दिलं? कल्पना करा, या परिवाराने मला बोलवलं आणि माझ्यासोबत माझा ड्रायव्हर आला. आता माझा ड्रायव्हर काय म्हणे? आता काय नाही, महाराज जेवतील तिथं माझ्या जेवणाची व्यवस्था होईल. पण पितराची देवता असते आर्यमा. ती आर्यमा नावाची देवता आपला एक दूत आणि पितर त्या दिवशी काय करते? त्याच्यासोबत पाठवते. मग त्याच्या बरोबर या आर्यमाचा जो दूत असतो त्याचंही जेवण होतं, त्यालाही भाग मिळतो. पण त्याच्या मुलांना जर जीव घातलं नाही तर तो दूत चिडतो. अशी कशी पैदास केलीस, तुलाही उपाशी मारलं मलाही उपाशी मारलं, असं मारत त्या पितराला नेतो, मोठ्याच करते. आता या आधुनिक काळामध्ये लोक म्हणतात महाराज कसं शक्य आहे, पितर लोक कुठे इथं जीव घालायचं आणि तिथं ते पितराला कसं प्राप्त व्हायचं. त्याला दृष्टांत सांगतो आधी. 2च मिनिटं घेतो तुमचे. नदी आहे का इथं जवळपास एखादी? गोड नदी, पाणी आहे का? चांगलं जीव दे आपलं पोहायचं वगैरे. तुमच्या दशक्रिया वगैरे कुठं होतात? नदीच्या कडेला होतात. एक ब्राह्मण पिंडदान करत होता. पिंडदान लक्ष लय गोड दृष्टांत. पिंडदान करत होता आणि एक माणूस बादलीनं पाणी आणायचा नदीतलं आणि वाळूत ओतायचा. बादलीतलं पाणी आणायचा, वाळूत ओतायचा. दिवसभर त्याचा उद्योग चालू, त्याचं श्राद्ध होईपर्यंत. हा ब्राह्मण मला, अरे मी सकाळपासून तुला पाहतोय, फार दुपारचे 12 वाजले, आता तू नदीतलं पाणी आणतो नितो होतो. अरे काय झालं काय तुला? काय नाही म्हणले, काका इथं उगा एका फरलांगावर माझा ऊस आहे म्हटले, वाळायला लागलाय, ओतायला लागतो म्हणजे पाणी. इथं ओतलं तिथं कसं काय जाईल? काय नाही, ऊसाचं नाव घेतलं इथं ओततो म्हणजे जाईल ना ऊसाला. अरे इथं ओतल्याला तिथं कसं काय जाईल? त्यानं बादली आदळली. लोकाला काम फसवता म्हणले. इथं ओतलेलं पाणी फरलांगभरच्या ऊसावर जाईना आणि इथं पितराला ओतलेलं पाणी तिथं कसं जाईल म्हणले. फरलांगभर ऊसाला इथं ओतलेलं पाणी जाईना आणि इथं पिंडदान पितराच्या नावाने करायचं, त्यांना कसं प्राप्त होईल? अजून एक पोरगा मला म्हटला, महाराज मग काय मी रायगावांचा म्हणतो, मग स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता मी पुण्यात राहतो म्हणतो. मग तुम्ही काय म्हणता? इथं पितराचं ताट पुजलं तिथं पितराला काय होतं? प्राप्त होतं. मग मला त्या पुण्यातलं मेसचं खाऊन खाऊन लय कंटाळा आलाय. आणि माझं गाव पुण्यापासून अवघं 70 असं किती असेल? 70-75 आहे. 70-75 किलोमीटर माझं गाव आहे म्हटले. मग तुम्ही जर म्हणता इथं ताट पुजलं की तिथं पितराचं पोट भरत, मग मी दुपारचा क्लास झाला की आमच्या आईला फोन करेल, मम्मी क्लास संपला, मग माझी आई घरी ताट पुजत जाईल, इथं माझं पोट भरत जाईल.
तसं तर होत नाही. मग इथं दिलेलं अन्नदान तिथं पितराला कसं काय प्राप्त होईल? मी त्याला म्हणलं, बाळा तुझ्याच भाषेत तुझं उत्तर, तुझ्याच भाषेत तुझं उत्तर. हे बाळा तुझं नाव काय? संदीप. ऐक, मी माझ्या हातावर लिहिलं, संदीप आज रायगावांमध्ये कीर्तन आहे, तुला शक्य असल्यास ये. असं कुठे लिहिलं मी? हातावर लिहिलं. ते हातावर उमटत. अरे एवढ्या जवळ आहेस ना तू, उमटत का? नाही. मग मी मोबाईल काढला, व्हॉट्सअप उघडला, मेसेज टाईप केला, ह्याला सेंड केला. आता त्याच्या मोबाईल उमटल का? नाही उमटल ना. बरं तो इथंच नाही, अमेरिकेत असला तरी उमटल. म्हणजे इथं हातावर लिहिलेलं तिथं हातावर उमटत नाही, पण इथं मोबाईलवर टाईप केलेलं अमेरिकेमध्ये जात. हे कसं काय? ते महाराज ती टेक्नॉलॉजी आहे. या हातावरच त्या हातावर उमटेल अशी टेक्नॉलॉजी नाहीये, पण ह्या मोबाईलवरच त्या हँडसेटवर उमटणं ही टेक्नॉलॉजी आहे. हिला बाळा तसंच आहे. जिवंत माणसाचं रायगावाना जर ताट पुजलं तर पुण्यात पोट भरत नाही. ही टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही, पण इथं दिलेलं पिंडदान पितराला प्राप्त होतं. ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आमच्याकडे. आणि ही आहे आर्यमा नावाचा दूत. तो मोठ्या पोराकडे येतो. मोठ्याने नाही केलं की 2 नंबर 3 नंबर जी मुलं असतील ती तो जात असतो. म्हणून वर्षातून 3 वेळा तरी आपल्या मायबापाशी श्राद्ध केलं पाहिजे. मला वाटतं आई साहेबाला भाग्य प्राप्त झालं, भरल्या कुंकवानं गेली. आईसाहेब कशा गेल्या? भरल्या कुंकवानं गेल्या. हिरवी तिथी धरून करावं लागतं, पण आता यांना पितृपक्षात आयव नवमी करावी लागेल. आईची नवमीला श्राद्ध करावं लागेल. हे स्मरण आहे. चला बस झाली, माझं प्रास्ताविक भरपूर झालं. अर्ध्या 1 तासात मला अजून उरकायचंय. म्हणून सेवा आणि स्मरण हे माणसाचं काय आहे? कर्तव्य आहे. पण ऐकलं का? जसं सेवा आणि स्मरण हे मुलगा म्हणून कर्तव्य आहे, जसे तुमच्या वडिलाचं नाव काय? मोहनराव. मोहनरावाची जशी तुम्ही चिरंजीव आहात तशी तुम्ही एक माणूस पण आहात. मी हरिभाऊ दशरथेचा पोरगा आहे, तसा एक माणूस पण आहे की नाही? आपण जसे मुलं आहोत तसे आपण माणसं पण आहोत. माणसाचं मुलगा म्हणून काय कर्तव्य आहे त्याचा आपण अर्धा तास चर्चा केली. कदाचित तुम्हाला पटली असेल किंवा न पटली असेल, ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. पण आता माणूस म्हणून आपलं काय कर्तव्य आहे? तर आपलं माणूस म्हणून कर्तव्य आहे, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, साधी नारायण नाही तरी नाही तरी पशुने नाही तरे नाही तरे माणसाचं अजून एक कर्तव्य, त्यानं देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. पण देवाची प्राप्ती सोपं साधन नाही, कारण देव प्राप्तीची आधी प्रवृत्तीच होत नाही. मला देव मिळावा, मला देव मिळावा असं मुळात आधी सगळ्यांना वाटतच नाही. ह्या 3 पोराला पुढे घेतो आता मी. हे पोरो, ऐकताय का माझं तुम्ही? तुम्हाला पैसा भेटावा असं वाटतं का? आपल्याला पैसा भेटावा असं वाटतं का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पैसा 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 तुला पैसा पाहिजे? हे प्रामाणिक पोरग आहे, प्रामाणिक हे ना, कबूल तुमचं आहे काय? बरोबर पाहिजे पाहिजे. अजून बंगला पाहिजे का तुम्हाला? पाहिजे. त्याला तुला जोडीदार भेटला बाबा, येत बंगला पाहिजे का रे? तुम्हाला गाडी पाहिजे? 3 झाले आता. गाडी पाहिजे, बायको पाहिजे, बायको पाहिजे नाही? चल माझ्या गाडीत बस मग.
पैसा असा वाटतो, बंगला असा वाटतो, गाडी असा वाटतं, माता मौल्यानं गंठन असं वाटतं, हा सगळं भेटावं वाटतं. पण देव भेटावा आपल्याला असं दिवसातून किती वेळा वाटत. भोग भेटावा अखंड भोगा जचे, ज्ञानोबाची भाषा. सदैव आमची धडपड भोग भेटण्याकरताय का देव भेटण्याकरताय. मी तुमची म्हणत नाही, मी आपली म्हणतो. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला ना. मी तुमची नाही म्हणत, आपली. भोगा करता प्रवृत्ती आहे का देवा करता प्रवृत्ती. देवाला आम्हाला रोजचे 24 तास दिले, त्या 24 तासातले आम्ही देवाला किती देतो. काय देतो नाही ना महाराज. बसलो ना आता 10 ते 12, 9:30 ते 11:30 कीर्तनात आम्ही दिले नाही. 9:30 ते 11:30 हे 9:30 ते 11:30 तरी प्युअर दिले. ते मी अकोल्याला गेलो. आपले संजय महाराज पाचपूर आहेत. त्यांच्या वडिलाचा 13वा होता रामानाच्या. त्यांच्या वडिलाचा 13वा होता. आणि त्या 13व्याला मी गेलो तर तिथे एक मंत्री आले, ते गुलाबराव पाटील मंत्री आले. आणि त्यांचे भाषण आधी महाराज लोकांची भाषण समारोपात होती. तर त्यांनी प्रश्न काय विचारला, जो प्रश्न इथं बऱ्याच जणाला, तो प्रश्न इथं पण बऱ्याच जणाला. त्यांनी प्रश्न विचारला. आज भरपूर महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. या महाराज मंडळीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. एवढी कीर्तन होतात, लोक सुधरत का नाही. कीर्तन वाढली का कमी झाली आहे का नाही. पहिले एवढी कीर्तन नव्हती, आता कीर्तन वाढली का कमी झाली. सत्य वाढले का कमी झाले. लोक सुधरत का नाही. आणि इथं महाराज लोकांनी मला उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा. सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं याचं उत्तर उमेश महाराज देतील. माझ्यावर जिम्मेदारी टाकली. अनिल महाराज पाटील माझ्यावर जिम्मेदारी टाकली. पण आधी मला बोलण्याचा योग आला. मी त्यांना म्हटलं, साहेब प्रश्न फार गोड आहे आणि गरजेचं आहे. याची चर्चा होणं फार गरजेचं आहे. तुम्ही चर्चा सत्र ठेवा. आम्ही तासन तास व्याख्यान करून पटवून देऊ. एवढी कीर्तन होऊन लोक का सुधारत नाही. पण आता प्रसंग तो नाही. पण मी तुम्हाला काहीच उत्तर जर दिलं नाही तर तुम्ही म्हणाल भेलीन पळाली, यांनी पळवाट काढली. उत्तर देणं गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे. मी त्याला म्हणलं एकाच वाक्यात उत्तर देतो. बॅटऱ्या का फुल नाहीत, काही हँडसेट खराब आहेत, काही चार्जर खराब आहे. ज्या दिवशी चांगले हँडसेट चांगल्या चार्जरला भेटतील त्या दिवशी बॅटऱ्या फुल होतील. अजून दुसरं उत्तर आहे माझ्याकडे. माझ्या मोबाईलची बॅटरी दिवसभर टिकावी अशी जर माझी अपेक्षा असेल तर बॅटरी चार्जला किती वेळ लावली पाहिजे. आता निघाले 80 वॅट 120 वॅटचे चार्जर. निदान अर्धा तास पाऊण तास तरी लावावं लागेल. पण ते कशी लावावं लागेल. जोडलं सोडलं, जोडलं सोडलं असं करावं लागेल का कंटिन्यू लावावं लागेल. कंटिन्यू लावलं तो बॅटरी चार्ज होतील. माणसं कीर्तनात 1.5 तास येतात पण कीर्तनात कनेक्ट किती तास राहतात. पहिला टप्पा असतो, कधी चालू होतंय की कधी चालू होत. झालं 9:30 चालू. कधी पंचपदी होती, कधी पंचपदी होती. झाली पंचपदी चालू. कधी महाराज रूपावळी होती, कधी रूपावळी होती. झाली रूपावळी. कधी चालू होती, कधी चालू होती. झाली चालू. व्याख्यान चालू झालं. कसं तरी 9:30 ते 11:30 कीर्तन असलं तर 11:15 पर्यंत लोक थोडंफार कनेक्ट असतात. 11:15 पासून वेळेवर संपत का नाही. आणि लय महत्वाचं काम आहे. आणि आता गुडघा लईच कळा आली आणि आता तंबाखू लईच खाऊ वाटायली. कसं कीर्तनात खावा. वाईट वाटते तुम्हाला हे बोलणं. असे कनेक्ट किती येत आम्ही नाही. प्रवृत्ती होत आमची पण झाली पाहिजे. तुकोबारायची झाली म्हणजे देव भक्ती अवघड काय आहे. आणि देव भेटावा असं आधी मुळात जीवाला वाटतच नाही. एक प्रमाण देतो, एक दृष्टांत देतो ना अभंगात प्रवेश करतो. एकच दृष्टांत देतो. एका ज्ञानोबाराय काय म्हटले ऐका. तुकोबारायचं सांगतो आधी प्रमाण. नरदेह निधान लागले उत्तम सार उत्तम देवाची होईल देव होती तरी का चित्ती न धरावी. फक्त देव होता येतो पण चित्ती काय करावं लागतं, धरावं लागतं. आमचं सगळं अडचण आहे. आम्ही चित्तात धरतच नाही. एका वापराला घोडा घ्यायचा होता. तुला विसरलो रे संदीप. एकाला घोडा घ्यायचा होता. मग गेला तो घोड्याच्या बाजारामध्ये. तर एका माणसाला घोडा घ्यायचा होता. ते घोड्याच्या बाजारात गेला आणि त्याला एका व्यापाऱ्याकडे 2 घोडे दिसले.
एक भलं उमदच्या उमद घोडं होतं आणि एक उगम मायासारखं मर तुकडं होतं. एक भलं उमदच्या उमद घोडं आणि एक माझ्यासारखं मर तुकडं होतं. त्या गिरायकानं त्या व्यापाऱ्याला विचारलं, का हो? हे उमद घोड आहे, याची किंमत काय? याची किंमत 5,000. एवढं भारी घोड 5,000? मग मर तुकड्या घोड्याची काय किंमत आहे? म्हणे 5 लाख. तुम्हाला व्यापार करायची अक्कल आहे काय? म्हणजे एवढं चांगलं घोड 5,000ला आणि मर तुकडं 5 लाखाला. असं काय त्याच्यात? मग त्याची 5 लाख किंमत ठेवली. ते म्हणलं साहेब हे दिसाय मर तुकडे पण असं चपळ आहे, एका दिवसात मुंबई रिटर्न होत. एवढं चपळ आहे म्हणले पुढे, एका दिवसात मुंबई रिटर्न होत. एवढे चपळ आहे. असं फक्त त्याने ठरवावं म्हणे. त्यानं ठरवलं तर एका दिवसात ते मुंबईला जाऊन येतं. दमत नाही, नॉनस्टॉप जाऊन येतं. फक्त त्यानं ठरवावं लागत. मग एवढं चांगलं घोडे तर विकता का? म्हणजे याला ठरवलं तर एका दिवसात मुंबईला जाऊन रिटर्न होतं. पण याची अडचण आहे काय? ते तसं ठरवित नाही. तसं ते काय करीत नाही, ठरवित नाही. दृष्टांत समजला? आता सिद्धांत आहे का? आपलं शरीर ताकदवान का जनावरांच्या शरीरात ताकद जास्त? आमच्या गावात माणूस हार्ट अटॅकने मेला, आपण ऐकतो. रेडा हार्ट अटॅकने मेला कधी? घोडा कधी झेंडू फुटून मेला नाही. शेळीला कधी अपचन झालं? डुकराला कधी डायबिटीज झालं? हे सगळे कोणाला आहे? आपल्याला. म्हणजे आपल्यापेक्षा शरीर कोणाचे चांगले? जनावरांचे. म्हणजे उमदे घोडे कोण आहेत? ते तसं एक मरतुकड आहे. तसं हे घोडं मरतुकड आहे. पण हे मरतुकड आहे पण याची किंमत लई आहे. यानं ठरवलं तर देव होता येतं. पण या मरतुकड्याची दुसरी अडचण आहे, ते ठरवित नाही. ते काय करत नाही, ठरवित नाही. अवघड आहे. आणि एखाद्यानं ठरवलं तर तिथपर्यंत जाणं होत नाही. आणि मग नियम असा आहे, अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. हा नियम आहे. एक छोटस उदाहरण आणि अभंगात. दुपारचे 12 वाजले. माता मौल्यानं तुमच्या करता उदाहरण आहे. दुपारचे किती वाजले? 12. सगळ्यांची जेवण झाली, स्वयंपाक सगळा संपला, भांडे घासून पालथे ठेवले, किचन आवरलं, गॅस वाटा पुसला, गॅस शेगडी स्वच्छ पुसली, लायटर कोरड्या जागेवर ठेवलं, रेग्युलेटर बंद केलं. तुम्ही बाई या महाराजाला लयच बारीक माहिती. मला बारीक माहित असण्याचं कारण हे सगळं मलाच करावं लागत, करणार कोणी नाही. लक्षात आलं तर घ्या, नाही तर राहू द्या. आणि बाई बेडरूम मध्ये आडवं पडली. म्हणजे थोडं काय करू, आराम करू. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन, पण तिला फोन उचलण्याकरता उठावं नाही लागलं, कारण फोन हातातच होता तिच्या. तिने कॉल रिसिव्ह केला. हॅलो. आणि तिकडून आवाज आला, तू काय करायला लागली? फोन कोणाचा आहे? तिच्या नवऱ्याचा. ती मला आडवं पडली. ते पारनेरचे पाहुणे आले होते. मग जेवायचं म्हणतात. आता तुम्हाला स्वयंपाकातली सायकोलॉजी सांगतो. ब्रह्मचार्याकडून ऐकून घ्या, काम येईल तुम्हाला खरंच काम येईल. बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा तुम्ही 10 माणसाचा स्वयंपाक जास्त सांगा, तिला कंटाळा येत नाही. पण सगळं उरकल्यावर एकाचा लय जीव. मावशा हे खरंय का कुठे? खरंय ना? काढा बरं 100 रुपये. मग खरंय म्हणजे ती म्हणजे आता. पण हो आता किती जण आहेत? 20-एक जण. असा तिकडून बाण फेकी ती पारनेरात कोणी ठेवलं का नाही का? सगळे रायगावाला आणले उलटे व्हायला. फोनवर बोलली ती. आणि हा पाहुण्या फोनवर प्लास्टर करतो. हो चालेल. ती तिकडून शिव्या ती. आणि ऐकून काय करतो? हो 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 चालेल. तुझ्या मना. हो 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 हो.
कसं सण होतं तुमचं तुम्हाला माहिती रे बाबा. लय अवघड पडत. पाहुणं तर जेवायचं म्हणतात आणि बायको तर नाही म्हणती. कसं तुम्ही पार पाडता तुमचे तुम्हाला. आणि त्याला शेवटचे वाक्य बोलायचं असतं. ऐकलं का? त्यांना अर्धा तास वेळ आहे. हा स्वयंपाक लवकर करून ठेव. आलो आम्ही. फोन कट. स्विच ऑफच करून ठेवली. या बाईला प्रश्न पडत आता वेळ किती हिच्याकडं? अर्धा तास. आणि स्वयंपाक किती जणाचा आहे? 20 जणाचा. ताई काम सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे ना. 20 जणांचा स्वयंपाक अर्ध्या तासात. मग ती काय करते? अवघड काम असल्यामुळे शेजारणीला आवाज देते. गण्याची माय आहे व पिंट्याची माय. अचानक पाहुण्याला जरा मदतीला या ना. बाया सुद्धा येतात. कारण माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाया घासलेल्या मिस्त्रीला कवाच बेमान होत नाही. मग ती बाई मदतीला येते. दोघीचा स्वयंपाक चालू दे. आपण कीर्तन करू. आता संपला दृष्टांत. अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. नरदेहाला आल्यावर देवप्राप्ती आमचं कर्तव्य आहे. काम अवघड आहे, झेपत नाही. मदत कोणाची? तर या मार्गामध्ये संतांची मदत घ्यावी लागते. तुकोबाऱ्या त्या संतांची मदत आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात मागतात. तुका म्हणे माझे, 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 तुम्हाला वरी ओढे, तुम्हाला वरी ओढे, ओढे अशी कवनाची जाते, अशी कवनाची जाते, अशी कवनाची जाते, अशी कवनाची जाते. कोणाची तरी मदत घ्यावी लागते. जसं वैरण काढायला गेलेला माणूस वैरण काढता काढता तो विसरला, भानात राहिलं नाही. वैरण जरा जास्त निघाली, वजन जास्त झालं की ती कोणाची तरी काय घेतो? मदत घेतो. तद्वत आपल्या जीवनामध्ये उद्धाराचं ओझं दुसऱ्यावर महाराज टाकताय. तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण हे ओझं टाकताना एका पवित्र नात्याचं स्मरण करून ओझं टाकतात. काय असतं? एखाद्याला काम सांगितलं पण त्याचं जर नातं असलं तर काम लवकर होतं. मला सांगा, मला एखादं लोन पास करायचंय आणि बँकेमध्ये खटपट करायला लागली, मलाही पळापळ करावं लागेल. पण मॅनेजरचाच भाच्याला करायचं असलं तर, मॅनेजरच्याच पोराचं जर लोन पास करायचं असलं तर त्याला कष्ट होणार नाही का? संबंध आहेत. म्हणून संतांवर ओझं टाकायचंय पण संतांवर संबंध जोडला पाहिजे. मग संबंध कोणता जोडला? तर संबंध ऐका, नाते खूप आहेत. काही पुरुष नाते आहेत, काही स्त्री नाते आहेत. मामा, चुलता, काका, भाचा, पुतण्या पुरुष नाते आहेत. चुलती, मामी, काकी, बाची, पुतणी हे स्त्री नाते आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांची नाते नाजूक आहेत. पण स्त्रियांच्या नात्यामध्ये अजून 3 नाते नाजूक आहेत. एक बाईचं नातं, एक ताईचं नातं आणि एक आईचं नातं. हे अजून नाजूक आहे. एक बाईचं नातं म्हणजे बायकोचं नातं, एक बहिणीचं नातं आणि एक आईचं नातं.
पण या 3 नात्यात अजून बारकाईने विचार केला तर अजून एक नातं नाजूक आहे. यातलं एकच नातं नाजूक आहे, ते म्हणजे आईचं. ताईच्या नात्याला काय मर्यादा आहे? ताई लग्न झालं की तिचं प्रेम डिवाइड होत. बायकोचं नातं पोरगा झाला की विभाग पडतो. विभाग पडतो. लेकरा पुढे ती नवऱ्याला वजा करते. ती म्हणते राहू दे, त्याचं ऐकू नको, ती असाच आहे. हो, लेकरू मांडीवर असलं नवरा किती थकून येऊ द्या, ती म्हणते पाणी घ्या लेकरू माझ्या मांडीवर. त्या नात्याला थोडीशी काय आहे, विभागणी. पण आईचं नातं असे, तिला कोणतीच विभागणी नाही. पण तू को बरं आईचं नातं जोडतात. ते आईचं नातं कसं आहे ते 5 प्रकारानं महाराजांनी सांगितलं. 5-10 मिनिटात ते पाहायचंय. एकदा देवाचं भजन करा. राहिलेल्या 10 मिनिटात त्या नात्याचा विचार करून सेवेला पूर्ण विराम. विठोबार कुमारी बार 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 कुंडली कवरधारे थोडक्यात बाकीचा विचार करू. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. माझं तुमच्या संतावर काय आहे? ओझे. काय ओझे? माझा उद्धार तुम्ही करून द्या. मला देवापर्यंत जाते हो दान करा. जाते पंढरपुरा न्यामद तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तेथवरी आखमाचा सोयरा. एवढं माझ्यावर उपकार करायची जिम्मेदारी टाकली. पण नातं कोणतं जोडलं? आईचं. आईचं नातं काय? ऐका तुकोबाराय सांगतात. आई ती असते, ताईच्या चित्तात हित किती दिवस असतं भावाचं? लग्न होईपर्यंत. लग्न झालं की तिच्या चित्तात बापाचं आणि भावाचं हित संपलं, नवऱ्याचं लेकराचं हित चालू होत. ताई झाली. बायकोचं हित किती दिवस? बायकोचं नवऱ्याचं हित किती दिवस पाहते? लेकरू होईपर्यंत. नंतर ती कोणाचं पाहते? लेकराचं हित पाहते. पण आईचं चित्त कसं असतं? एकदा तिला लेकरू झालं की तिच्या चित्तात लेकरू सोडलं तर कोणाचंच हित नसतं. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, लेकुराचे हित 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 वाहे माऊली वाहे माऊली जिच्या चित्तात कायम लेकराचं काय आहे? हित आहे. किती दिवस हित आहे? मरेपर्यंत? नाही नाही, मेल्यावर सुद्धा जिच्या चित्तात लेकराचंच हित आहे ती माय. मला तुमची माय नाही सांगता यायची, पण मला माझी माय सांगता येईल. आईच्या चित्तात कसं लेकराचं हित असतं? मेल्यावर सुद्धा असतं.
मी ब्रह्मचारी आहे. मला 2 भाऊ आहेत, त्यांची लग्न झालेले. 2 बहिणी आहेत. आमच्या भाचीचं लग्न होतं. भाचीचं लग्न झालं, सगळं जिकडे तिकडं पार पडलं. मुक्काम झाला सकाळच्या वेळेला. आता सगळे जायच्या गडबडीत आणि आमच्या रडायला लागली. सगळ्याला वाटलं भाचीच्या नातीचं लग्न झालं म्हणून रडत असेल. रडायला लागली. मग भाऊजाया पुढे आल्या, बहिणी पुढे आल्या. म्हणजे अक्का, आमच्या याला सगळे अक्का म्हणतात. अक्का का रडता तुम्ही? आमची आई म्हणली, मेल्यावर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही. अक्का असं का हो? म्हणे तुमच्या 4घी पैकी एकीनं माझ्या पिंडाजवळ शपथ घ्यावी लागेल की अक्का आम्ही महाराजाची काळजी घेऊ, तेव्हा माझ्या पिंडाला कावळा शिवत. मेल्यावर सुद्धा आई कोणाचं हित पाहते? लेकराचं हित पाहते. मुंबईत घडलेली घटना आहे बाबा. मुंबईला दादरला कीर्तन करत होतो आणि एक बाई 20-22 वर्षाचा मतिमंद पोरगा घेऊन कीर्तनात आली. घटना ऐकण्यासारखी. मतिमंद पोरगा घेऊन कीर्तनात आली. कीर्तनात ती घेऊन बसली. त्या पोराच्या तोंडातून लाळ गळायची. लाळ गळाली, शेंबूड गळायचा. पदरानं पुशीत होती, कारण माय होती. आणि कीर्तन झाल्यावर त्या मतिमंद पोराला घेतलं, माझ्या जवळ आली, त्याची मान पकडली, माझ्या पायावर ठेवली. घडलेली घटना सांग. आणि मला म्हणते, बाबा ह्या लेकराला आशीर्वाद द्या. म्हणलं, ताई काय आशीर्वाद देऊ ह्या लेकराला? महाराज मला आठवण आली, ते हृदय भरून येतो. त्या बाईनं मागितलेला आशीर्वाद. महाराज एकच आशीर्वाद द्या म्हणजे, मी जिवंत आहे तोपर्यंत मेलं पाहिजे एवढाच आशीर्वाद द्या. खाता आला माझ्या. मी जिवंत आहे तोपर्यंत पोरग मेलं पाहिजे म्हणजे, कारण माझ्या माघारी याचं बघणार कोणी नाही. महाराज एवढा आशीर्वाद द्या. उपरण्यानं डोळे पुसत बसलो, उठून आलो. माझ्याकडे विकळ ऐसा मातेचा स्वभाव. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती चित्तात लेकराचं हित पाहते. हित पाहते याचा अर्थ ती नाटक करते का? आम्ही परस्पराबद्दल नाही का? बावड्या चांगला अभ्यास करत जा, भाऊ चांगला व्यापार कर, बापाचं नाव कमव. भाच्याला पुतण्याला उपदेश करतो का नाही? पण माफी मागून बोलतो मंडळी. बरच वेळा त्याच्यात नाटक असत. व्यवहार म्हणून पाळतो आपण, व्यवहार म्हणून पाळतो, नाटक असतं. पण आईचं जे प्रेम आहे ते नाटक नाही. आईचा मातेचा स्वभाव. हो, हा तिचा स्वभाव. आईशी कळवळ्याची जाती प्रमाण दिलं यांनी. त्या प्रमाणाबद्दल घटना सांगतो मी. घटना आहे मागच्या श्रावण जाऊन त्या श्रावणातली. आता या श्रावणात 2 वर्ष होतील भाऊ. मी अहमदपूरहून नगरकडे प्रवास करत होतो. कर्जुल्याजवळ कीर्तन होतं मला. पारनेर तालुक्यात कर्जुल्याजवळ, हरेश्वर कर्जुल्या कीर्तन होतं. आणि गाडी 120च्या स्पीडनं. तेव्हा माझ्याकडे टाटा हायरियर होती. रात्रीचे 2-2:30 वाजले होते आणि सिमेंट रोड क्लोज झाला आणि पावसानं पुढचा मुरुम वाहून गेल्यामुळे तिथं असा खड्डा निर्माण झाला होता. आणि 120च्या स्पीडनं काय आपली गाडी, जी गाडीनं उसाडी घेतली आणि त्या खटकीवरून जी गाडी आदळली, एवढ्या जोरात आदळली गाडीच्या एअर बॅग ओपन झाल्या. सगळा गाडी दूर झाला. मला वाटतं गाडीने पेट घेतला. मी ड्रायव्हरला म्हणलं पटकन खाली हो, पटकन खाली हो. आम्ही खाली झालो. 2-2:15च्या दरम्यान ही घटना घडली. जरी मला काही झालं नाही, खर्चटलं सुद्धा नाही आशीर्वादाने ज्ञानोबा तुकोबाच्या, पण माणूस विक्षिप्त म्हणजे बेचैन होतो का नाही, घाबरतो का नाही. मला सावरायला भाऊ 15-20 मिनिटं लागली. 15-20 मिनिटं लागली. खोटं बोलत नाही. नारदाच्या गादीवर आहे. आणि बरोबर 15-20 मिनिटानंतर माझा फोन वाजला. एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल? रात्री 2:30-3. खिशातून मोबाईल काढला आणि माझ्या आईचा फोन होता.
फोन पाहिला आणि मला असं कालवलं कायच्या काही. पण मी म्हणलं आता जर मी रडलो आणि हिनं जर ऐकलं ना की स्वतः झोपणार नाही आणि घरात कोणाला शांत बसू देणार नाही. मी सगळं गिळलं आणि कॉल उचलला. अक्का काय तू कसा आहेस? किती वाजता? रात्री 2:30-3. तू कसा आहेस? अरे मला काय झालं? रडणं येत होतं आतून. एकतर दुःखीपणात माय फोन करते कसं वाटतं आतून. मी सगळं आवरत होतो. अरे मला काय झालं? काय नाही रे, अर्धा तास झाला मला झोपच लागायला. नुसती बेचैनी व्हायला लागली माझ्या चित्ताची आणि मला तुझी आठवण येत. लाका तो शांत झोप, मी खूप चांगला आहे. सकाळी निवांत बोलू. झोप बरं आता तू. खरंच चांगला आहे ना तू? खरंच चांगला आहे मी. तो झोप बरं आता. महाराज फोन बंद केला. ड्रायव्हरच्या गळ्यात पडून रडलो. तिला म्हणतात माय जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव ऐशी कळवळ्याची जग करी लाभावीन प्रीती. जगात प्रेम अपेक्षा वाचून प्रेम करणारी मायच. माझी माय 5 भावाची बहीण आहे, 3 दिराची भाऊजाई आहे. पण तरी तिला वर्षभर झाडाखाली संसार करावा लागला रस्त्याच्या कडेला पाईपामध्ये राहून. हो, खालच्या समाज वरच्या समाजाच्या साड्या टाकून दिलेला खालचा समाज घालत होता त्या काळात. आणि माझ्या आईने खालच्या समाजाने टाकून दिलेल्या साड्या जोडून माझी आई घालत होती. 18 तास उभं राहून माझी आई सुतगिरणीत काम करायची. तेव्हा आमच्या 4 भावंडाची चूल पेटायची. आणि तिच्या आशीर्वाद अविनाश भाऊ, एक भाऊ वकील आहे, एकाकडे मॅटॅटोर आहे, मी असा आहे. तिला एक साडी भेटत नव्हती. आज तिच्या आशीर्वादाने आम्ही 3 भाऊ तिला पाहिजे तशी रोज साडी देऊ शकतो. पण तिला जर विचारलं ना का तुला काय पाहिजे, ती काही मागतच नाही. ती काहीच मागत नाही. ती म्हणजे तुमचं सुख हेच माझा दागिना आहे. करी लाभावी ना पोटी भारव आहे. पोटी भरावा है, पोटी भरावा है, पोटी भरावा है, पोटी भरावा है. साचे सर्व सोयीचा आहे, साचे सर्व सोयीचा भार पोटामध्ये वाहते. 9 महिने 9 दिवस नाही, आयुष्यभर पोटामध्ये त्याचा काय वाहते? भार वाहते. पहा तुम्ही, आपली काळजी माय जेवढी घेते तेवढी कोणीच नाही. धुंडा महाराज म्हणायचे ज्या दिवशी आपली माय मरते ना त्या दिवशी समजून जावं आता जगातलं खरं सुख संपलं, आपलं खरं प्रेम संपलं. म्हणून पोटी भारव आहे. जोपर्यंत लेकरू तिच्या अंगावर पितं तोपर्यंत आंबट खात नाही, तोपर्यंत तिखट खात नाही. हे कशाचं लक्षण आहे? त्याचा सगळा भार वाहते, सगळा भार वाहते. महाराज आयुष्यभर आमच्या मायबापानं मोलमजुरी केली आणि तिच्या आशीर्वादानं आमच्या भावानं जमीन घेतली या लॉकडाऊन मध्ये. माझ्या आईचं वय आता 70च्या जवळजवळ आहे, वडिलाचं वय 80च्या जवळजवळ आहे. पण ह्या वयात त्यांना तारुण्य पण आले. 24 तास शेतामध्ये राहतात. त्यांना घरी राहून नाही म्हणतात. आणि ह्या वयातही कष्ट करतात. एक दिवशी संध्याकाळी गेलो मी शेतात, राहायला शेतातच राहतात. गेलो शेतामध्ये, वडील नव्हते शेतामध्ये, आपलं झोपायला खोलीवर नव्हते. म्हणलं अक्का दादा कुठे गेले? म्हणजे सोयाबीन मध्ये जाऊन झोपले. एवढ्या रात्रीचं सोयाबीन मध्ये? सोयाबीन मध्ये गारठा जास्त असतो आणि जास्त साप असतात तिथे. मला तिथं कशाला? बघ बाबा मी सांगून थकले, तू जाऊन बघा. गेलो, म्हणलं दादा मी सोयाबीन मध्ये काय झोपले? काय नाही महाराज, काल रानडुकरं आले होते आणि खळाभर रान त्याने खुंदळून टाकलं. शब्द कळतात नाही तुम्हाला? एक खळाभर रान काय केलं? खुंदळून टाकलं. असं रोज खळभर खुंदळून जाऊ लागलं तर आपल्याला काय राहील? दादा तुम्ही आधी उठा ना, आखाड्यावर चला. तुमच्या आशीर्वादानं तुमचा पोरगा वकिलीचा 5 मिनिटं सल्ला दिला तो लोक 1000-2000 रुपये देतात. आणि तुमच्या आशीर्वादानं तुमचा हा पोरगा असा आहे, लोक पाया पडल्यावर 100-200 सहज माझ्या पायावर ठेवतात. काय त्या सोयाबीन बशी पडलंय? चला बरं तुम्ही आखाड्यावर.
माझा बाप त्या दिवशी आला वाखाड्यावर, पण सोयाबीन काढेपर्यंत तिथं जाऊन झोपला. 1-2 पोते सोयाबीन ही किंमत नाहीये त्याची. त्याच्या पोटी लेकरांची काळजी मायबापाला काय असते याच्या किमतीचा अभ्यास करा. पोटी भारव आहे आणि त्याचे सर्व स्वहीच आहे. आई सगळं लेकराचं सहन करते. किती ऐका, आमच्या प्रेमातलं एक घर आहे. लेकरू बाई लेकराला जीव घालत होती. घडलेली घटना आहे नारायणगाव मध्ये. आपलं नारायणगाव आहे तिथंच लेकराला जीव घालत होती. आणि लेकर लवकर खात नाहीत. जीव घालता घालता आडवं पडली, तिला डोळा लागला. तिला डोळा लागला महाराज. त्या लेकरानं शी केली आणि संडास भरायचा आणि मायच्या तोंडाला लावायचा. ते रांगते लेकरू, त्याला काय कळत. आणि तोंडाला गार काय लागलं, उठून पाहिलं तर लेकरानं सगळी संडास तोंडाला लावलेली होती. पण माय असल्यामुळे बाथरूम मध्ये गेली आणि स्वतःलाही धुतलं आणि लेकराचे हात धुतले. त्याचे सर्वस्वही साहेब. आता दुसरी घटना सांगतो नाशिक जिल्ह्यातली. मी असा फिरायला गेलो संध्याकाळी आणि द्राक्ष बागेच्या कडला एक म्हातारी हातात केसाचा एवढा बुचका घेऊन रडत होती. त्या गावातल्या लोकांनी विचारलं, एक माणूस होता सोबत माझ्यासोबत, नाने काय झालं रडायला? बघ न रे भाऊ, ना जेवढं मारलं माझी एवढी केस उपटली. कसे जगात नालायक लेकर असतील. आईची केस उपटेपर्यंत आईला मारा वाटतं यांना. यांचं हृदय हो, मला शब्द सूचना त्यांच्या करता यांची प्रवृत्ती होतेच कशी. कधी कधी रागामध्ये लोक एखादं मायला कठीण शब्द बोला, ते आहे ना सर, पण केस उपटून एवढे केस उपटेपर्यंत मारणं. आणि तो पाटील होता, पोलीस पाटील माझ्यासोबतचा. तुम्हाला नाणे संध्याकाळी बाळ्याकडे बघतो. आतापर्यंत नाणी बोलू लागली, पण पुढे माय बोलायला चालू झाली. म्हणजे तुला सांगितलं गावात कोणाला सांगू नको. तोडील, मारील, नाही तर जोडील, माझा आहे. अहो मी स्वतः कानानं ऐकलेलं सांगतोय तुम्हाला. त्याचे सर्वस्व ही साहेब. अशी माय असते. आणि असल माझं तुमचं नातं असल्यामुळे या नात्याने माझा भार तुम्ही व्हायला पाहिजे. माझे गुणदोष न पाहता माझ्या हिताची काळजी केली पाहिजे आणि मला देवापर्यंत नेलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सेवेचा भाग संपलाय. अभंगावर थोडक्यात जसं चिंतन करता आलं तसा करण्याचा प्रयत्न केला. आज आपण हरिभक्ती पारायणा गंगूबाई रामभाऊ चावरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. ज्या 3 मुलांच्या आई आहेत, 2 मुली आहेत, नंदूभाऊ, बाळूभाऊ, देवीदास भाऊ, सुंदराबाई आणि बायडाबाई. या 5 लेकरांची माय आज गेल्या वर्षी गेली. गंगूबाईने आपलं जीवन जगत असताना आपले पती पारमार्थिक, त्यांना परमार्थाला साथ तेवढ्याच खंबीरपणाने दिली. संसारातही साथ दिली आणि परमार्थातही साथ दिली. आपले जीवन सात्विक ठेवून सर्व तीर्थयात्रा सर्व करून भूतळीची तीर्थी पाहावी नयनी, जो हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तू आपले स्वहित पाहे. पोराच्या राज्यात नवऱ्याच्या राज्यात सर्व तीर्थयात्रा केल्या, सगळ्या गोष्टी. 3 मुलं 2 मुली. मला वाटतं त्या आजीचं भाग्य असं, तिनं नातू पाहिले, नातवाची बी लेकरं पाहिले, पंतू पाहिले, बरोबर ना. पंतवापर्यंत तिनं सगळं पाहिलं. गोकुळासारखं घर पाहिलं. चांगला गोड अध्यात्म जगली आणि गेल्या वर्षी गेली. बर बर दादा कोणते? जी जी बाबा. बरोबर. आयुष्यभर साथ आमचे रामभाऊजी चावरे यांना त्यांनी दिली आणि गेल्या वर्षी या लोकांची यात्रा संपवली. ऐका मंडळी, 2 मिनिट. गंगूबाईच्या जाण्यानं कोणाची चुलती गेली, कोणाची मामी गेली, कोणाची सासू गेली, कोणाची आजी गेली, कोणाची कोण गेली, कोणाची कोण गेली, आणि या 5 लेकराची माय गेली. सगळ्या नात्याला पर्याय. एक मावशी मिली तर दुसरी असते, एक चुलती मिली तर दुसरी असते, एक सासू मिली तर चुलत का होईना पण दुसरी सासू असते, पण एक माय मिली तर दुसरी माय नसते. शास्त्र काय सांगताय का? मातृलाभीन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ये.
म्हणजे एखाद्याचा बाप मेला आणि माय जिवंत आहे, तो अनाथ नाहीये बरं, तो अनाथ नाहीये. पण याच्या उलट आहे, माय मेली बाप जिवंत असला तरी माणूस अनाथ आहे. म्हणे असं का बरं? त्याचं कारण शास्त्रानं सांगितलं, नवरा मेल्यावर म्हणजे बाप मेल्यानंतर मायला बाप होता येत. अशी उदाहरणं तुमच्या भागात दडली असतील. लेकरं लहान होते, नवरा मेला, तर बाई खंबीर उभं राहून तिने लेकराला लहानाची मोठं केलं. अशी उदाहरणं तुमच्या भागात भरपूर असतील. म्हणजे मायला बाप होता येत, पण अडचण एक असते, बापाला माय होता येत. आता पहा, जेव्हा जेव्हा सुंदराबाई बायडाबाई माहेरात येतील तेव्हा त्या बापाला लुगडं घे म्हणू शकतील, पण बापाला पाठ घास नाही म्हणू शकत. म्हणू शकते बाई? सखा जन्म देता बाप जरी असला तर बाई बापाला म्हणू शकते का बाबा माझी पाठ घासा? नाही म्हणू शकत. पण माय असं नातं असतं, त्या मायला पाठ बी घास म्हणता येतं आणि तिला लुगडे मागता येतं. आमच्या सुंदराताई, आमच्या बायडाबाई जेव्हा जेव्हा रायगावानात येतील ना, तेव्हा त्यांचं माहेर संपलेलं दिसत त्यांना. ठीक आहे, माय सारखी भाऊजाई असेल, बापा सारखा भाऊ असेल, पण मायचं जे प्रेम असतं ते मायचं प्रेम असतं. म्हणायची माय गेली. दोन पोरं शेती करतात, एक मुलगा कंपनीत कामाला आहे, मला वाटतं देवीदास भाऊ नोकरीला आहेत, राहायला कदाचित ते शिरूर इथं त्यांचं राहणं आहे. शिरूरला कामाला असतील, नंदू भाऊ बाळू भाऊ हे शेतात काम करणारे असतील. पण जेव्हा जेव्हा देवीदास भाऊ शिरूरहून येत असतील, जेव्हा जेव्हा बाळू भाऊ नंदू भाऊ शेतातून काम करून येत असतील, तेव्हा कुठंतरी कोपरामध्ये आपली गंगूमाई त्यांना दिसत असत. पण 1 वर्षापासून त्यांना ते दिसत नाही. म्हणून सगळ्याचं नुकसान भरून निघण्यासारखं आहे, हे नुकसान भरून निघण्यासारखं नाही. म्हणून प्रभूला प्रार्थना करेन, या 5 लेकरांना आपल्या आईचं दुःख सहन करण्याची ताकद देवाने द्यावी. आणि आता या 4 पोरांना, 3 पोरांना, 5 नातींना, 7 नातवांना आणि 2 मुलींना एक संदेश देणार आहे. तेवढं सांगून थांबणार आहे. संदेश काय? तुम्ही आजीच्या पुण्यस्मरणा करता, तुम्ही आईच्या पुण्यतिथी करता, खूप चांगलं आयोजन केलं, कीर्तन ठेवलं, पाहुणे रावणे आले, स्वयंपाक केलाय, जीव घातलंय, खाऊ घातलंय. पण तुमच्या आईला खरी श्रद्धांजली काय आहे? तर बापाची चांगली सेवा करा, हीच खरी श्रद्धांजली. तुम्ही ब्रह्मचारी, तुम्ही गृहस्थी आहेत, पुढचं वाक्य लक्ष देऊ नका. पती पत्नीचं नातं केवळ शरीर सुखापुरतं नसतं, त्या आधाराचं असतं. एकदा वय 50 साठीच्या पुढे गेलं की बायकोला नवऱ्याचा आणि नवऱ्याला बायकोचा आधार पाहिजे. आपल्याकडे कसं आहे पहा, नवरा वयानं जास्त असतो, बायको कमी असते. त्याचं कारण काय? माणसाला मरेपर्यंत बायकोची साथ पाहिजे. आणि एकदा वय झालं ना, अशा काही अडचणी असतात त्या सुनाला सांगता येत नाहीत, मुलीला सांगता येत नाहीत, बायकोला सांगावं लागतं, बायकोला हक्कानं सांगता येतात. म्हणून ही मुलं तर वडिलांची सेवा करतातच, त्यात काही वादच नाही. पण त्यांचं मनोरथ ओळखून त्यांची काळजी घेणं ही एक खरी श्रद्धांजली आहे, अशी भावना व्यक्त करतो. माझा वाणी विस्तार जास्त झाला, त्याला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा या चावरे परिवाराच्या दुःखात सम्मिलित होण्याकरता आलेले सर्व आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून सर्व वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांच्या चरणी नमस्कार करून माझ्या वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 सर्व श्रोत्यांना विनंती, आता थोडक्यात चाल होईल आणि चाल झाल्यानंतर जय विठ्ठल होईल. पुढच्या सूचना मंडळी देतील, त्या सूचना झाल्याशिवाय कोणीही जागा सोडू नये ही विनंती आहे. फक्त मला ना एक मालेगाव जवळ एक वारकरी वारलेले, त्याच्या दारावर जायचं, पुन्हा नाशिकला कीर्तनाला यायचंय, म्हणून मला मात्र रस्ता द्या, मला मात्र पुढे जाणं गरजेचं आहे. सगळ्यांचं दर्शन इथूनच घेतो. थोडक्यात चाल सूचना होतील, त्या झाल्याशिवाय कोणी उठू नये अशी सर्वांना विनंती. तुकावणे माझे 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 तुकावणे माझे
सर्वांचे आभार. सिस्टीमवाल्याचे आभार. आमचे युट्यूब वाले काय चॅनलचं नाव आपल्या ज्ञानदीप लाऊजगी आमच्या चॅनलचे सर्व शूटिंग वाले तिथे आहेत. यांनाही आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल गोरे मागोरे उत्तरे अधिकार फुला जमा